नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुप्रिया श्यामसुंदर शुक्रे, विशेष तज्ञ शिक्षक मार्गदर्शन उपक्रमाअंतर्गत मराठी विभागाच्या वतीने आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आज आपण कवितेचे रसग्रहण हा कृतीपत्रिकेतील महत्वाचा उपघटक अभ्यासणार आहोत. मुलांनो, साहित्याच्या एकूण प्रकारातील कविता हा साहित्य प्रकार सर्वांच्या आवडीचा व काहीसा आत्मानुभूती देणारा असतो. बऱ्याचदा ज्या भावना आपल्या मनात असतात त्या आपल्याला व्यक्त करता येत नाही, पण एखादी कविता वाचल्यावर त्यात आपल्याला आपल्याच भावनांचे प्रतिबिंब असल्याचा भास होतो आणि मग सहज असे उद्गार निघतात, अरेच्छा, मलाही असेच वाटत होते. म्हणूनच कवी व कवितेत हृदयाला हात घालण्याचे व शब्दांपलीकडचे सौंदर्य दर्शविण्याचे सामर्थ्य असते. मात्र त्यासाठी प्रथमतः वाचकाला कवितेचे अंतःकरणपूर्वक रसग्रहण करता आले पाहिजे. कवितेतील भावनांशी, शब्दांशी व पर्यायाने पात्रांशी तादात्म्य प्रस्थापित करता आले पाहिजे. हे तादात्म्य प्रस्थापित करणेच म्हणजेच कवितेचे रसग्रहण करणे होय. काव्यास्वादनात व्यक्तिभिन्नता असते. कुणाला कल्पनाविश्वात घेऊन जाणाऱ्या कविता आवडतात, कुणाला प्रेमकाव्य आवडते, तर कुणाला वास्तववादी काव्य आवडते. पण या सगळ्याचा मूळ उद्देश हा वाचकांची भावपिपासा शांत करणे हाच असतो. थोडक्यात काय, तर कवितेच्या आस्वादाने अनामिक आनंदाची अनुभूती प्राप्त होणे महत्वाचे. ही अनुभूती जो प्राप्त करून देतो तो कवी व ते काव्य जनमानसात लोकप्रिय होते. कविता वाचताना नकळतपणे डोळ्यात आलेले पाणी, अंगावर उभे राहिलेले रोमांच किंवा चेहऱ्यावर आलेली हास्याची लकीर ही काव्यानंदाची पहिली अनुभूती व पहिली पायरी असते. एखादी कविता नकळतपणे ताल धरायला लावते, तर एखाद्या कवितेचे शब्द मनाला भुरळ पाडतात. कारण काव्याचा आस्वाद ही आपली प्रत्येकाची मानसिक भूक असते. अर्थातच यात पुन्हा एकदा व्यक्तिभिन्नता येतेच. प्रत्येक पिढीची आपली एक आवड असते. कुणाला जात्यावरची गाणी म्हणणारी स्त्री, कुणाला अंगाई गाणारी आई, एखादा वाद्य वाजवणारा वादक, रेडिओवरील गाणी ऐकताना काम करणारा व्यक्ती हे आपापल्या आवडीनुसार गाण्याचा, कवितेचा आस्वाद घेत असतात. हा आस्वाद, ही रसिकता चिकित्सकपणे किंवा चोखंदळ असतेच असं नाही. त्यात फक्त आवड जोपासली जाते. मात्र रसग्रहण प्रक्रिया ही आवडीनिवडीच्या पलीकडची आहे. यात कवितेचा आस्वाद चिकित्सकपणे, चोखंदळपणे, सौंदर्यपूर्ण दृष्टीने घेतला जातो. या एकूण प्रक्रियेला रसग्रहण असे म्हणतात. रसग्रहण ही कष्टसाध्य प्रक्रिया आहे आणि म्हणूनच ही प्रक्रिया अभ्यासपूर्वक अनुभवणे गरजेचे आहे. म्हणूनच रसग्रहण या स्वतंत्र उपघटकाचा समावेश कृतीपत्रिकेत करण्यात आलेला आहे. यानंतर आपण रसग्रहणाची परिभाषा अभ्यासूया. कवितेतील विचार, भावना, अनुभूती, शब्दयोजना, लय, वृत्त, अलंकार, रस, प्रतिमा, प्रतीके आणि कल्पनाविलास इत्यादी घटकांच्या मांडणीचा आणि त्यामधील सौंदर्याचा आस्वाद घेऊन तो व्यक्त करणे म्हणजे रसग्रहण करणे होय. कवितेचे रसग्रहण करताना वरील व्याख्यात आलेल्या शब्दांचा सांगोपांग विचार करावा लागतो. त्या प्रत्येक शब्दाचे ग्रहण हेच पर्यायाने कवितेचे रसग्रहण असते.
प्रत्येक कवितेत विशिष्ट विचार समाविष्ट असतो. त्या विचाराच्या अभिव्यक्तीसाठी भावनांची अशी जोड द्यावी लागते. विचार आणि भावना व्यक्तीच्या मनात तेव्हाच येतात ज्यावेळी व्यक्तीने तशा विचार व भावनांची अनुभूती घेतलेली असते. काव्य हे अनुभूतीजन्य असते. व्यक्तीने घेतलेला अनुभव जेव्हा काळजाला जाऊन भिडतो तेव्हा शब्दांचे शरीर घेऊन कविता जन्माला येते. म्हणूनच काव्यातील अनुभूती फार महत्वाची असते. अर्थातच या अनुभूतीला तितक्याच प्रभावीपणे मांडण्यासाठी शब्दयोजनाही तितकीच प्रभावशाली असावी लागते. विचार व भावनांना योग्य रीतीने व्यक्त करणारे शब्द हा कवितेचा वाचकांपर्यंत पोहोचणारा महत्वाचा भाग आहे. कारण या शब्दातूनच भावना व विचार व्यक्त होत असतात. काही कविता या छंदबद्ध असतात, तर काही कविता या मुक्त छंदातील असतात. प्रत्येक कवितेला स्वतःची अशी एक लय असते. विशिष्ट लय आणि गेय अशी कविता आकलन करण्यास सुलभ होते. कवितेमध्ये वृत्त, अलंकार यांचाही अंतर्भाव असतो. कवितेच्या भावानुसार अलंकारांचा उपयोग केला जातो. कवितेत असलेल्या विचारानुसार किंवा भावनेनुसार काही कविता करुण रसाच्या तर काही शृंगार रसाच्या असतात. देशभक्तीपर काव्यात वीरश्री असते. असे काव्य वीररसाने ओतप्रोत असते. उदाहरणार्थ, वेड्यात मराठी वीर दौडले सात, यात वीररसाची अनुभूती येते. कवीला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी बऱ्याचदा काही प्रतिमा किंवा प्रतीकांचा उपयोग करावा लागतो. अशा प्रतिकात्मक कवितांमधून कवीची मनोभूमिका स्पष्ट होते. उदाहरणार्थ, एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र मानवा तुझे आयुष्याचे. कल्पना हा कवितेचा आत्मा आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. कल्पनाविलास या घटकाचा कवितेच्या मांडणीत व काव्य सौंदर्यात सिंहाचा वाटा असतो. कवितेच्या निर्मितीत वरील सर्व घटकांचा कमी अधिक प्रमाणात समावेश असतो. यातील काही घटक कवितेत नसतातही. त्यामुळे रसग्रहणाच्या लेखनाचे विशिष्ट नियम असे सांगता येत नसले तरी रसग्रहण लेखनाचेही एक शास्त्र विकसित झालेले आहे. परंतु तसे तेही काटेकोर नाही. मात्र त्या शास्त्राला कलात्मकतेची जोड असणे आवश्यक असते. यानंतर आपण काव्याची वैशिष्ट्ये अभ्यासूयात. कवितेत भाषा हे महत्वाचे माध्यम असते व याच भाषेच्या माध्यमातून अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती होत असते. किंबहुना अनुभवाची कलात्मक अभिव्यक्ती हाच कवितेचा प्रमुख हेतू असतो. कवितेत अर्थाच्या विविध छटा व्यक्त करण्याच्या आणि सौंदर्य निर्मिती करणाऱ्या शब्दयोजना असतात. अर्थाच्या या विविध छटा कवितेचे रसग्रहण करताना आपोआप उकलून येतात. विशिष्ट पद्धतीने केलेली शब्दरचना अर्थाभिव्यक्तीसाठी पोषक ठरते. कवितेमध्ये रचना कौशल्याला महत्वाचे स्थान असते. छंद, वृत्त यांच्या आधारे किंवा बऱ्याचदा मुक्त छंदातही कविता केली जाते. शेवटी भावाभिव्यक्ती हा कवितेचा मुख्य हेतू आहे आणि हे सर्व घटक या हेतू साध्यतेसाठी पूरक आहेत. तिच्या रचना पद्धतीमुळे श्रवण सुभगता आणि स्मरण सुलभता ही गुणवैशिष्ट्ये साधली जाते. म्हणजेच कविता ही श्रवणीय व स्मरणीय होणे आवश्यक आहे. कवितेचे लेखन हे छंद, वृत्त यानुसार असल्यामुळे काही वेळा व्याकरणाचे नियम त्यामध्ये गौण ठरतात. कवितेत कमीत कमी शब्दात मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य असते. म्हणजेच अल्पाक्षरत्व हा कवितेचा
एक गुण आहे. अत्यंत सारगर्भित शब्दात कमीत कमी शब्दांचा वापर करून निर्माण झालेली कविता अधिक आकर्षक ठरते. शब्दांना नेहमीचा व नेहमीपेक्षा वेगळा अर्थ त्यामध्ये येणाऱ्या शब्दशक्तींमुळे प्राप्त होतो. काही कवितांमध्ये अभिधा शब्दशक्ती अधिक प्रभावशाली असते, तर काही कवितांचे लाक्षणिक अर्थ मनाला भावतो. तर काही कवितांमध्ये व्यंजना शब्दशक्ती प्रकर्षाने दिसून येते. थोडक्यात काय तर विद्यार्थ्यांनो, कवितेत वापरल्या जाणाऱ्या शब्दशक्ती ह्या सुद्धा काव्याभिव्यक्तीसाठी पूरक असतात. काही कवितेमध्ये विशिष्ट प्रकारची रचना असते. मात्रांनी सजलेली अशी कविता तिच्यातील नाद, लय, वृत्त, छंद, अलंकार इत्यादी घटकांमुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरते. कवितेत आशयानुसार लयबद्धता येते व शब्दांना अर्थपूर्ण नाद निर्माण होतो. अशी कविता वाचकाला भावते. कवितेतील शब्दछटा व अर्थछटांमुळे कविता मनाला जाऊन भिडते व रसनिर्मिती होते. अशा प्रकारे रसग्रहणाची प्रक्रिया पूर्ण होते. कवितेचे मर्म उकलायला सुरुवात होते. अलंकार, प्रतिमा व प्रतीके. अलंकारांमुळे कवितेच्या सौंदर्यात वृद्धी होते. कवितेतील शब्दांवर, त्यातील अक्षरांवरील चमत्कृतींवर जे अलंकार आधारलेले असतात त्यांना शब्दालंकार म्हणतात. उदाहरणार्थ यमक, अनुप्रास, श्लेष हे शब्दालंकार आहे. ज्याप्रमाणे शब्दांच्या चमत्कृतीमुळे शब्दालंकाराची निर्मिती होती, तर शब्दांच्या अर्थामुळे निर्माण होणाऱ्या अलंकारांना अर्थालंकार असे म्हणतात. उदाहरणार्थ उपमा, चेतना गुणोक्ती. कवितेचे रसग्रहण करताना या संबंधीची उकल महत्वाची ठरते. अलंकारा इतकेच कवितेतील प्रतिमा व प्रतीके हे घटक महत्वाचे असतात. प्रतिमा ही काव्याचाच एक भाग आहे. दोन किंवा अधिक वस्तूंमधील साम्य किंवा वैषम्य प्रतिमांच्या माध्यमातून दाखवले जाते. कवितेत वापरलेली प्रतीके हे वेगवेगळ्या अर्थाची सूचक असतात. हेच तर कविता या साहित्य प्रकाराचे वैशिष्ट्य असते. अशा वैशिष्ट्यपूर्ण साहित्य प्रकाराचे रसग्रहण ही खरंच एक कला आहे. रसग्रहण करताना लक्षात घ्यावयाच्या गोष्टी. विद्यार्थी मित्रांनो, वरील स्लाइडचे निरीक्षण केल्यानंतर कवितेच्या रसग्रहणाचे घटक तुमच्या लक्षात आलेच असतील. दिलेले मुद्दे लक्षात घेऊन कवितेचे वाचन करणे अपेक्षित आहे. कवितेला असणारी सुमधुर चाल, अंतरंगाला भिडणाऱ्या भावना व काव्यात्मक चमत्कृती यामुळे कविता वाचनीय होते. कवितेचा आकार अपेक्षाकृत लहान, रचना सोपी व अर्थपूर्ण असते आणि शब्दात नादमाधुर्य असेल तर कविता थेट हृदयापर्यंत पोहोचते. कवितेतील या महत्वाच्या बाबींबरोबरच कवितेतील भावनांची उत्कटता, कल्पनारम्यता, विचार सौंदर्य आणि प्रसाद, माधुर्य, ओज हे गुण देखील महत्वाचे असते. कवितेची मध्यवर्ती कल्पना ही एखाद्या विशिष्ट विषयाभोवती गुंफलेली असते. उदाहरणार्थ निसर्गवर्णन, शब्दचित्र, व्यक्तिचित्र, विडंबन आणि उपदेश इत्यादी. कवितेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात स्पष्ट करू. कवितेतील भावना, कल्पना, विचार, सूचकता, नादमाधुर्य, चाल, अलंकार, काव्यगुण, काव्यशक्ती, कवितेचा वाङ्मय प्रकार, कवितेचा रचना प्रकार, कवितेतील सूचकता, प्रतिमा आणि प्रतीके यापैकी जे जे गुण आढळतात त्या सगळ्यांची नोंद घेणे व या गुणांच्या अनुषंगाने कवितेचा सूक्ष्म अभ्यास करणे म्हणजेच कवितेचे रसग्रहण होय. विशिष्ट कविता आपल्याला का आवडली
त्याचे कारण व त्या ओळींचा तुमच्या मनावर झालेला एकत्रित परिणाम व कवितेचे सौंदर्य दर्शन घेणे म्हणजेच कवितेचे रसग्रहण होय. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, पुढील मुद्द्यांच्या आधारे कवितेचे रसग्रहण करणे अभिप्रेत आहे. कवितेचा विषय आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना, कवितेतील प्रतिमा, प्रतीके, अर्थालंकार, आंतरिक लय, अर्थाचे सौंदर्य, कवितेतून सूचित होणारे काव्यगुण, शब्दशक्ती, भाषाशैली, जी संवादात्मक किंवा निवेदनात्मक किंवा चित्रदर्शी असू शकते. कवितेतील शब्दालंकार, नाद, बाह्यलय, छंद, वृत्त इत्यादी, कवितेतून मिळणारा संदेश, मूल्ये आणि कविता आवडण्याचे कारण, हे सगळे मुद्दे लक्षात घेऊन कवितेचे रसग्रहण करणे अभिप्रेत आहे. आता आपण एका कवितेद्वारे कवितेचे रसग्रहण कसे करावे हे बघूयात. ही कविता आपल्याच पाठ्यक्रमातील रोज मातीत ही कविता आहे. यातील काही काव्यपंक्ती आपण या ठिकाणी घेतल्या आहे, ज्या काव्यपंक्तींचे रसग्रहण करून दाखवलेले आहे. हे एक उदाहरण दाखल म्हणून या ठिकाणी दिलेले आहे. साधारणतः या पद्धतीने कवितेचे रसग्रहण करणे अभिप्रेत आहे. उदाहरण बघूया. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. रोज मातीत ही प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळे यांची कविता असून ती सीझरकर म्हणते माती या कविता संग्रहातून घेतलेली आहे. या कवितेत कवयित्रीने शेतात कष्टणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत व्यक्त केले आहे. जेव्हा एखादी शेतकरी स्त्री आपल्या शेतातील सरी वाफ्यात कांद्याची लावणी करते, तेव्हा ते फक्त शेतीचे काम राहत नाही, कारण ती आपला जीवच जणू मातीत रुजवावा इतक्या तन्मयतेने मनापासून ते काम करत असते. ती वरवर फक्त शेतकाम करताना दिसली तरी त्या कामात ती आपले प्राण ओतत असते. तिच्या कष्टांमुळेच शेत हिरवेगार दिसू लागते. जणू गोंधळाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे धरती मातेला ती हिरव्यागार पिकांनी सजवते. म्हणजेच गोंधळ गोंधल्यावर ज्याप्रमाणे सौंदर्यात भर पडते, त्याप्रमाणे या हिरव्यागार शेतरूपी गोंधळामुळे काळ्या आईचे सौंदर्य खुलते, हिरवी समृद्धी दिसून येते, असा आशय वरील ओळीतून व्यक्त होतो. काळ्या आईप्रती असलेली निष्ठा, आदर व तिला हिरवाईने नटवण्याचा कोमल भाव येथे दिसतो. ही कविता तमाम शेतकरी कुटुंबातील स्त्रियांच्या जीवनाचे समर्पक चित्रण करते. जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टांची जाणीव ठेवून आपण त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगली पाहिजे. ताटात आलेल्या प्रत्येक घासामागे कोणाचे तरी कष्ट आहेत. त्या कष्टांची गोड फळे आपण सहज चाखतो आहोत, याची आपण कदर ठेवली पाहिजे, असा संदेश अप्रत्यक्षपणे ही कविता आपल्याला देते. काळ्या आईची मनापासून सेवा करणाऱ्या, निसर्गावर अवलंबून असलेल्या बळीराजाची व कष्टकरी स्त्रीची आंतरिक व्यथा वेदना या कवितेत जाणवते. धरती मातेला काळी आई मानल्यामुळे येथे रूपक अलंकार साधला गेला आहे. त्यामुळे कवितेचे सौंदर्य वाढले आहे. काळ्या आईला हिरवं गोंधळ ही प्रतिमा काव्याचे सौंदर्य अधिक खुलवते. गोंधळाच्या हिरव्या नक्षीप्रमाणे शेतभर फुललेली हिरवाई शोभून दिसे, असा अर्थ त्यातून व्यक्त होतो. स्त्री हृदयाचे नाजूक भाव व्यक्त करणारी भाषा कवयित्री येथे वापरते. कष्टाळूपणा, चिकाटी, सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती, कष्ट, वेदना व त्रासाला हसत हसत
सामोरे जाण्याची खंबीरता या शेतकरी स्त्रीच्या गुणांचे दर्शन येथे घडते. वरील ओळी वाचताना मनात दुःख हा स्थायी भाव निर्माण होऊन करुण रसाचा अनुभव मिळतो. साधी सोपी भाषा, ग्रामीण बोलीतील शब्दांचा समर्पक वापर, चित्रदर्शी वर्णन यामुळे ही कविता वाचक मनाला आकर्षित करते. लोकगीतासारखी वाटणारी ही गेय कविता प्रासादिक आहे. येथे यमक अलंकार साधला गेल्यामुळे कविता लयबद्ध झाली आहे. अशा प्रकारे साधारणतः कवितेचे रसग्रहण करणे अभिप्रेत आहे. परंतु तुम्हाला कवितेचे आकलन जसे झालेले आहे त्याप्रमाणे तुम्ही काही मुद्द्यांचा समावेश यामध्ये करू शकता. शेवटी आपल्या भाषेत आपल्या आकलन शक्तीनुसार लेखन करणे हे जास्त महत्वाचे. हे फक्त एक उदाहरण दिलेले आहे की साधारण कसे मुद्दे यामध्ये अपेक्षित आहे. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आज आपण कवितेचे रसग्रहण या उपघटकाचा अभ्यास केला. मला आशा आहे तुम्हाला हे समजले असेल. यानंतर पुन्हा भेटू नवीन घटकासह. तोपर्यंत विराम. धन्यवाद.